Hi students, welcome to the English class. This is 5th standard and we are doing lesson number 27, The Legend of Marathon. Okay, आपण lesson number 27 करतोय पाचवीचा The Legend of Marathon. सगळ्यात आधी जर तुम्ही नवीन असाल चॅनलसाठी तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत, कारण तुम्हाला पुढचे लेसन्स लगेच मिळतील. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे लेसन्स दिलेले आहेत, त्याचे लिंक दिलेली आहे 5th स्टँडर्डच्या सगळ्या लेसन्सची. प्लेलिस्ट दिलेली आहे. तर विदाउट वेस्टिंग एनी टाईम लेट्स गेट स्टार्टेड. द लिजंड ऑफ मॅरेथॉन. द मॅरेथॉन इज अ स्पोर्टिंग इव्हेंट. इट इज अ रनिंग रेस ऑफ अबाउट 42 किलोमीटर्स. आता मॅरेथॉन म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, मॅरेथॉन म्हणजे धावायची शर्यत. ओके, इट इज अ रनिंग रेस. स्पोर्ट आहे तो, इट इज अ स्पोर्टिंग इव्हेंट. मॅरेथॉन इज अ स्पोर्टिंग इव्हेंट. इट इज अ रनिंग रेस ऑफ अबाउट 42 किलोमीटर्स. जवळजवळ 42 किलोमीटर्स धावण्याची ही स्पर्धा आहे. द वर्ड मॅरेथॉन ऑल्सो मीन्स अ टास्क ऑर इव्हेंट दॅट लास्ट अ लॉंगर टाईम अँड रिक्वायर्स अ लॉट ऑफ एफर्ट अँड पेशन्स. तर शब्द मॅरेथॉनचा अर्थ काय, तर एक काम, एक टास्क, ओके, ऑर इव्हेंट, एखादा प्रोग्राम, एखादा इव्हेंट जो खूप वेळ चालू राहतो, दॅट लास्ट अ लाँग टाईम, आणि त्याच्यासाठी खूप मेहनत लागते. लास्ट्स अ लाँग टाईम अँड रिक्वायर्स अ लॉट ऑफ एफर्ट अँड पेशन्स. त्याला पेशन्ससुद्धा लागतो, धीर लागतो. घाईघाईत उरकायचा गेम नाही आहे. ओके, त्याला खूप एफर्ट लागतो, खूप शक्ती, खूप कष्ट घ्यावे लागतात आणि त्याचे रिझल्ट्स मिळण्यासाठी खूप वाट बघावी लागते. इट नीड्स पेशन्स. धीर धरावा लागतो. ओके, एफर्ट अँड पेशन्स. The first marathon race was organized at the time of the first Olympic Games which were held in Greece. तर ग्रीस शहरामध्ये जेव्हा ऑलिम्पिक्स गेम्स चालले होते त्यावेळेला पहिल्यांदा मॅरेथॉन रेस खेळली गेली. ओके, ऑलिम्पिक गेम्सच्या वेळेला पहिलं मॅरेथॉन खेळलं गेलं, ऑर्गनाईज केलं गेलं. मॅरेथॉनची पहिली स्पर्धा सुरू झाली ग्रीसमध्ये ऑलिम्पिकच्या वेळेला. द मॅरेथॉन वॉज स्टार्टेड इन द मेमरी ऑफ अ लेजंडरी ग्रीक हिरो फायडिपिडिस. तर मॅरेथॉन हे फायडिपिडिस नावाचे एक ग्रीक माणूस होता, त्याच्या नावाने ही मॅरेथॉन स्पर्धा सुरू झाली. आणि त्याबद्दलच हा अख्खा लेसन आहे की मॅरेथॉन हे नाव कसं पडलं या स्पर्धेला. ओके, या अशा प्रकारच्या रनिंग रेसला मॅरेथॉन हे नाव कसं पडलं हे या लेसनमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. द मॅरेथॉन वॉज स्टार्टेड इन द मेमरी ऑफ लेजंडरी ग्रीक हिरो फायडिपिडिस. हे स्पेलिंग नीट पाठ करा, फायडिपिडिस. ओके, हू हॅड कॅरीड अन इम्पॉर्टंट मेसेज फ्रॉम द बॅटल ऑफ मॅरेथॉन टू एथेन्स. तर युद्धाच्या वेळी फायडिपिडिसनं पळत जाऊन मेसेज पोचवला होता. ओके, एथेन्स या राज्यामध्ये त्यांनी पळत जाऊन मेसेज वेळच्या वेळी, योग्य वेळी पोचवला होता. गिवन बिलो इज अ स्टोरी ऑफ हिज फेमस रन फ्रॉम मॅरेथॉन टू एथेन्स. तर मॅरेथॉन या गावातून एथेन्स इथपर्यंत त्यांनी तो पळत जाऊन जेव्हा मेसेज डिलिव्हर केला त्याची स्टोरी खूप फेमस झाली. ओके, तर या लेसनमध्ये ती एक्सप्लेन केली आहे. गिवन बिलो इज अ स्टोरी ऑफ हिज फेमस रन फ्रॉम मॅरेथॉन टू एथेन्स. वी डू नॉट नो वेदर द स्टोरी इज हिस्टॉरिकली ॲक्युरेट. तर आपल्याला माहीत नाही आहे की ही स्टोरी अगदी ॲक्युरेट आहे की नाही, खरी आहे की नाही. बट इट हॅज इन्स्पायर्ड मॅनी जनरेशन्स ऑफ स्पोर्ट्समॅन. ती खरी असो किंवा काल्पनिक असो, पण ती स्टोरी वाचून सगळ्यांना स्फूर्ती येते. ओके, इन्स्पिरेशन मिळतं सर्वांना. इन्स्पायर्ड मॅनी जनरेशन्स ऑफ स्पोर्ट्समॅन. स्पोर्ट्समॅन्सना, खेळाडूंना त्याच्यामुळे खूप इन्स्पिरेशन मिळतं, खेळण्याचं प्रोत्साहन मिळतं. ओके, तर आता आपण लेसनला पुढे सुरुवात करूया. अबाउट 2500 years ago, पर्शिया वॉज अ मायटी किंगडम. आता 2500 2500 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 2500 ओके, 2500 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पर्शिया नावाचा देश खूप स्ट्रॉंग होता. पर्शिया वॉज अ मायटी किंगडम. देअर लार्ज आर्मी हॅड लँडेड इन द बे नियर द टाउन ऑफ मॅरेथॉन. तर त्यांची पर्शियाचे मोठं सैन्य, लार्ज आर्मी, तर एक
लँडेड इन अ बे नियर द टाउन ऑफ मॅरेथॉन. ओके, बे म्हणजे एक खाडी. कशी खाडी म्हणजे छोटंसं पाणी, नदीसारखं, नदी पण नाही, नदीपेक्षा छोटी, जी मोठ्या समुद्राला मिळते ते पाणी. ओके, इट इज लाईक अ छोटी नदी म्हणता येईल. इट्स अ बे, त्याला बे म्हणतात. तर त्यांची मोठं सैन्य त्यांचं त्या नदीपाशी आलं, एका मॅरेथॉन नावाच्या गावापाशी. ओके, देअर लार्ज आर्मी हॅड लँडेड इन अ बे नियर द टाउन ऑफ मॅरेथॉन. ओके, एक छोटा बीच असतो ना समुद्रकिनारा, तसं. देअर टार्गेट वॉज एथेन्स. तर त्यांना एथेन्स हे शहर कॉन्कर करायचं होतं, त्याच्यावर राज्य करायचं होतं किंवा जिंकून घ्यायचं होतं. एथेन्स ही एक सिटी होती, छोटीशी स्टेट होती ग्रीसमध्ये. ग्रीस ह्या देशामध्ये एक छोटीसं सिटी होती, शहर होतं एथेन्स. एथेन्स हॅड अ स्मॉल आर्मी कम्पेअर्ड टू द पर्शियन वन. तर पर्शियनची सैन्य खूप मोठं होतं, पण एथेन्सकडे खूप कमी प्रमाणात सैन्य होतं, छोटं सैन्य होतं, स्मॉल आर्मी कंपॅरिझन टू पर्शियन वन. ओके, बट द एथेनियन सोल्जर्स वर व्हेरी ब्रेव. सैन्य छोटं असलं तरी एथेन्सचे सैन्य खूप शूर होते. ओके, दे वर व्हेरी ब्रेव. दे हॅड फेस द पर्शियन्स बिफोर, बट दे नीडेड हेल्प फ्रॉम अदर ग्रीक किंगडम्स नाव. तर आधी पण त्यांची लढाई झाली होती पर्शियनबरोबर, पण आता त्यांना ग्रीकची मदत हवी होती. ओके, ग्रीकमधली दुसरी राज्य होती, त्यांची मदत हवी होती. दे वॉन्टेड हेल्प फ्रॉम अदर ग्रीक किंगडम्स नाव. दे डिसाइडेड टू सेंड अ स्पेशल मेसेंजर टू द नेबरिंग किंगडम ऑफ स्पार्टा. तर ग्रीकमधल्या एका नेबरिंग किंगडममध्ये, नेबरच्या राज्यामध्ये त्यांनी एक मेसेज पाठवायचा होता. ओके, स्पेशल मेसेंजरबरोबर एक मेसेज पाठवायचा होता, आणि त्या मेसेंजरचं नाव होतं फायडिपिडिस. हिज नेम वॉज फायडिपिडिस. फायडिपिडिस वॉज अ यंग मॅन हू सर्व्ड ॲज अ डे लाँग रनर. तर फायडिपिडिस हा एक तरुण मुलगा होता आणि तो धावपटू होता. ओके, ही वॉज अ डे लाँग रनर. तो खूप लांब डिस्टन्सपर्यंत पळू शकत होता न थकता. ही रॅन टू स्पार्टा लाईक द विंड. तर तो स्पार्टा इथे ते मेसेज घेऊन काय म्हणतात, वाऱ्याच्या वेगाने गेला. ओके, लाईक अ विंड. ही रॅन टू स्पार्टा लाईक द विंड. ही कवर्ड द डिस्टन्स ऑफ नियरली 100 किलोमीटर्स इन अ डे. तर एका दिवसात त्याने 100 किलोमीटर क्रॉस केले पळून त्याने 100 किलोमीटर्स पार केले एका दिवसात. बट अलास, द पीपल ऑफ स्पार्टा वर बिझी विथ सम सेरेमनीज. तर स्पार्टा ह्या शहरामध्ये काही प्रोग्राम चालले होते, काही सेरेमनीज चालले होते. दे डिड नॉट वॉन्ट टू जॉईन द बॅटल इमिडिएटली. तर त्यांना त्या युद्धामध्ये आत्ता लगेच मदत करायची नव्हती. एथेन्स या राज्याला त्यांना लगेच मदत करायची नव्हती. दे डिड नॉट वॉन्ट टू जॉईन द बॅटल म्हणजे युद्ध. दे डिड नॉट वॉन्ट टू जॉईन द बॅटल इमिडिएटली. लगेच त्यांना ते जॉईन करायचं नव्हतं, भाग घ्यायचा नव्हता युद्धामध्ये. फायडिपिडिस टूक दिस मेसेज बॅक टू एथेन्स विथ अ हेवी हार्ट बट ऑन लाईट फीट. त्याला फायडिपिडिसला खूप वाईट वाटलं की ते राजी नाही आहेत युद्धाला, म्हणून तो विथ अ हेवी हार्ट म्हणजे त्याला दुःख झालं. दुःख म्हणजे तो सॅडली, विथ अ हेवी हार्ट ही वेंट बॅक अँड टूक दिस मेसेज टू एथेन्स. की ते भाग घेऊ शकत नाही हे मेसेज एथेन्सला परत सांगितलं. बट ऑन अ लाईट फीट. लाईट फीट म्हणजे वाऱ्याच्या वेगाने परत फास्ट गेला. ओके, ही वेंट विथ अ हेवी हार्ट बट ऑन लाईट फीट. ग्रेसफुली. लाईट फीट म्हणजे ॲक्च्युली ग्रेसफुली म्हणजे न कंटाळता. ग्रेसफुली तो परत गेला आणि एथेन्सला हे मेसेज दिला स्पार्टाचा. अगेन ही रॅन 100 किलोमीटर्स विदिन अ डे. तर 100 किलोमीटर तो परत गेला आणि ही मेसेज दिली. वेन द जनरल्स ऑफ एथेन्स हर्ड द कोल्ड स्पार्टन रिस्पॉन्स दे डिड नॉट लूज हार्ट. तर जनरल्स म्हणजे जे मुखिया होते, एथेन्सचे जनरल्स होते, मिनिस्टर्स होते, त्यांनी ही बातमी, कोल्ड स्पार्टन रिस्पॉन्स म्हणजे कोल्ड म्हणजे त्यांनी काही इच्छा दाखवली नाही स्पार्टन्सच्या लोकांनी, त्यांचा रिस्पॉन्स नव्हता चांगला. तर ते ऐकून त्यांनी दे डिड नॉट लूज हार्ट म्हणजे त्यांनी धीर सोडला नाही. दे डिड नॉट लूज हार्ट.
दे वर रेडी टू फाईट ऑन देअर ओन. तर त्यांनी ठरवलं की स्पार्टनची मदत नाही तर नाही, आपण आपलं लढू. वी आर गोइंग टू फाईट ऑन आर ओन. द पर्शियन आर्मी वॉज वॉचिंग ॲथेन्स लाईक अ कॅट वॉचीज अ माऊस होल. तर पर्शियनचे सैन्य ॲथेन्सच्या लोकांवर एकदम वॉच ठेवून होते. जसे एक मांजर कशी उंदराला पकडायला टपलेली असते, उंदराच्या बिळात लक्ष ठेवून असते की उंदीर कधी बाहेर येतो आणि त्याच्यावर झडप घालतो, तसे हे पर्शियन आर्मी ॲथेन्सच्या राज्यावर, ॲथेन्सच्या लोकांवर टपून होते की त्यांना डिफीट करायला, युद्धामध्ये त्यांना हरवायला, त्यांच्यावर अटॅक करायला. सो दे डिसाइडेड टू लॉन्च अ सरप्राईज अटॅक ऑन द पर्शियन्स. तर ॲथेन्सच्या लोकांनी काय केलं की आपल्यावर असं लक्ष ठेवून आहेत पर्शियन लोक, म्हणून त्यांनी सांगितलं, त्यांनी एक सरप्राईज अटॅक करायचं ठरवलं पर्शियनच्या सैन्यांवर. कारण पर्शियन तर सारखं लक्ष ठेवून होते ॲथेन्सवर, तर त्यांना ते काही करू शकत नव्हते. त्यामुळे एक सरप्राईज अटॅक करायचा. त्यांना काही कल्पना न देता, पर्शियन लोकांना काही कल्पना न देता पर्शियन सैन्यांना आपण त्यांच्यावर अटॅक करायचं असं ॲथेन्सच्या सैन्यांनी ठरवलं. दे डिसाइडेड टू लॉन्च अ सरप्राईज अटॅक ऑन द पर्शियन्स. द Athenian generals sent their flanks round the Persian forces like speeding arrows and began to draw them in. तर ॲथेन्सच्या आर्मी जनरल्सनी काय केलं, दे सेंड देअर फ्लँक्स अराउंड द पर्शियन फोर्सेस. तर आपले सैन्य त्यांनी पर्शियनच्या सैन्यांच्या समोर पाठवले, अगदी लाईक स्पीडिंग ॲरोज अँड बिगॅन टू ड्रॉ देम इन. तर त्यांच्यावर अगदी बाणाच्या वेगाने त्याच्यावर हल्ला केला. ओके, अँड बिगॅन टू ड्रॉ दॅम इन, म्हणजे त्यांना मारून टाकायला लागले. आणि द पर्शियन्स वर नॉट रेडी फॉर द बॅटल. तर ह्या सगळ्यासाठी पर्शियन्स तयार नव्हते, त्यांना माहीत नव्हतं. त्यांच्यावर आकस्मिक हल्ला होता. कोणाचा? तर ॲथेन्सचा पर्शियनवर आकस्मिक हल्ला होता. इट वॉज लाईक अ स्पीडिंग ॲरोज दॅट बिगॅन टू ड्रॉ देम इन. ओके, त्यांना पर्शियन्सना ह्याची कल्पनाही नव्हती. द पर्शियन्स वर नॉट रेडी फॉर द बॅटल. इवन सो दे वर स्किल्ड आर्चर्स. तर पर्शियन्स जरी रेडी नसले वॉरसाठी, त्यांची तयारी झाली नव्हती, तरी पण ते फार स्किल्ड होते. अगदी उत्तम धनुर्धारी होते. दे वर स्किल्ड आर्चर्स, ट्रेंड आर्चर्स. दे शॉवर्ड ॲरोज ऑन द सोल्जर्स ऑफ ॲथेन्स. तर ॲथेन्सच्या सोल्जर्सवर, म्हणजे त्यांच्या सैन्यांवर त्यांनी परत वार करायचे बाणाने. ओके, दे शॉवर्ड ॲरोज ऑन द सोल्जर्स ऑफ ॲथेन्स. बट द ॲरोज सिम्पली फेल ऑफ देअर हेल्मेट्स अँड स्ट्रॉंग आर्मर्स. तर ॲथेन्सचं जे सैन्य होतं त्यांच्याकडे चिलखतं होती. आर्मर म्हणजे चिलखतं, स्ट्रॉंग आर्मर्स, आणि त्यांचे हेल्मेट्स पण खूप स्ट्रॉंग होते. बट द ॲरोज सिम्पली फेल ऑफ, म्हणजे ते आपटून त्यांच्या चिलखताला आणि त्यांच्या हेल्मेटला आपटून ते ॲरोज परत माघारी पडायचे. बट द ॲरोज सिम्पली फेल ऑफ देअर हेल्मेट्स अँड स्ट्रॉंग आर्मर्स. ऑल्सो द ॲथेनियन्स न्यू देअर सी शोर वेल. तर जे ॲथेनची लोकं होती त्यांना त्यांचा तो समुद्रकिनारा त्याचं व्यवस्थित माहिती होती. कुठून पळवाटा आहेत, कशी काय एरिया आहे, ते सगळं त्यांना माहिती होतं. कारण त्यांचाच तो सी शोर होता, त्यांचाच तो बीच होता, त्यांचाच तो टेरेन होता. ओके, द पर्शियन्स वर न्यू टू द टेरेन. तर पर्शियन्सना हे माहिती नव्हतं, ती जागा त्यांना नवीन होती. तो सी शोर, तो टेरेन, तो प्लॅटो म्हणजे ती समुद्रकिनारा त्यांना नवीन होता पर्शियन लोकांना, पर्शियन सैन्यांना. मॅनी ऑफ देम वर किल्ड. तर खूप पर्शियन सैन्य मारले गेलं होतं. मॅनी ऑफ देम वर किल्ड. मॅनी मोर वर इंज्युअर्ड. तर खूपशे जखमी पण झाले होते. ह्या ॲथेन्सच्या सैन्यांनी पर्शियन सैन्यांना जखमी केलं होतं. सम ऑफ देम वर लॉस्ट इन द मार्शी एरियाज. तर तिथे मार्शी एरियाज म्हणजे दलदलीसारखं पाणी होतं ना समुद्रकिनारी, तर तिथे दलदल कशी होती, तिथे ते हरवून गेले होते. पर्शियनचे सैन्य तिथे पळून मरून गेले होते. मॅनी ऑफ देम वर किल्ड अँड मॅनी मोर वर इंज्युअर्ड अँड सम ऑफ देम वर लॉस्ट इन द मार्शी एरियाज. द ब्रेव Athenians ड्रो बॅक एव्हरी सिंगल रिमेनिंग पर्शियन सोल्जर बॅक टू देअर शिप्स अँकर्ड इन द बे. तर पर्शियन सैन्य जे समुद्रकिनारी बोटी लावून आले होते, बोट लावली होती, त्या बोटीमध्ये ह्यांना परत पाठवलं. अथेनियन, ब्रेव अथेनियन, जे शूरवीर अथेन्स सोल्जर्स होते, त्यांनी या पर्शियन सोल्जरना प्रत्येक सिंगल रिमेनिंग पर्शियन सोल्जर बॅक टू देअर शिप्स, त्यांच्या बोटीमध्ये त्यांना परत पाठवलं होतं, ज्या पार्क केल्या होत्या बेमध्ये, त्या समुद्रकिनारी पार्क केल्या होत्या, तिथे त्यांना परत पाठवलं.
द बॅटल वॉज ओव्हर विदिन अ फ्यू आवर्स. तर अशा करून सगळे पर्शियन सैन्य संपले होते. ॲथेनच्या सैन्याने सगळ्या पर्शियन सैन्य संपवलं होतं. काहींना मारून, काहींना हरवून आणि काहींना परत पाठवलं होतं त्यांच्या बोटीमध्ये परत जा म्हणून. सो द बॅटल वॉज ओव्हर विदिन अ फ्यू आवर्स. तर काही तासातच सगळं युद्ध संपलं होतं. ओके. द बॅटल वॉज ओव्हर बट द पर्शियन्स डिड नॉट ॲक्सेप्ट डिफीट. आता खरं तर सगळे पर्शियन सैन्य हतबल झाले होते, संपले होते, तरी पण किंवा थोडे परत गेले होते लढता येत नाही म्हणून. तरी पण पर्शियन सैन्य हार मानायला तयार नव्हतं. त्यांनी म्हटलं आम्ही हरलो आहे असं मान्य करत नाही. दे डिड नॉट ॲक्सेप्ट डिफीट. डिफीट म्हणजे हरणं. दे सॉ दॅट द एंटायर आर्मी ऑफ ॲथेन्स हॅड रश टू द सी शोर लिव्हिंग द सिटी ऑफ ॲथेन्स फार बिहाइंड. त्या त्यांनी बघितलं होतं की पर्शियन सैन्यांना माहिती होतं की आमच्याबरोबर लढण्यासाठी अथेन्सचे सोल्जर्स त्यांचं शहर अथेन्स सोडून इथे समुद्रकिनारी आले होते. ओके. त्यांचं अथेन्स खूप लांब राहिलं होतं. अथेन्स फार बिहाइंड. हो, लिव्हिंग द सिटी ऑफ अथेन्स फार बिहाइंड. दे सॉ दॅट द एंटायर आर्मी ऑफ अथेन्स हॅड रश टू द सी शोर. लिव्हिंग म्हणजे सोडून आले होते. द सिटी ऑफ अथेन्स फार बिहाइंड, मागं सोडून आले होते सिटी ऑफ अथेन्स. ओनली द एजड पीपल, वुमेन अँड चिल्ड्रन वर लेफ्ट इन द सिटी. तर वयस्कर माणसं, बायका आणि छोटी मुलं एवढेच त्या सिटीमध्ये होते. बाकी सगळे सैन्य पुरुष जे यंग लोक होते किंवा लढणारे होते ते सगळे लढायला समुद्रकिनारी आले होते पर्शियन सैन्याबरोबर लढायला. द पर्शियन्स नाव डिवाइज्ड अ न्यू प्लॅन. तर पर्शियन सैन्याने एक नवीन आयडिया काढली आणि नवीन प्लॅन तयार केला. द सी रूट टू द सिटी ऑफ ॲथेन्स वॉज मच शॉर्टर दॅन द लँड रूट. तर या समुद्रकिनाऱ्यावरनं अथेन्स या शहराकडे जाण्याला समुद्राचा मार्ग सर्वात जवळचा होता, छोटा होता. द सी रूट टू द सिटी ऑफ ॲथेन्स वॉज मच शॉर्टर दॅन द लँड रूट. तर लँड रूट, जमिनीवरून जाण्याचा रस्ता जो होता तो खूप लांबचा होता. द पर्शियन्स डिसाइडेड टू टेक द सी रूट अँड पाउंस अपॉन द ॲथेन्स फ्रॉम द सी साईड. तर पर्शियनच्या सैन्याने काय ठरवलं की आता समुद्राच्या मार्गामध्ये ॲथेन्स शहरात जायचं आणि तिथे आपला कब्जा करायचा. द पर्शियन्स डिसाइडेड टू टेक द सी रूट. रूट म्हणजे रस्ता. सी रूट अँड पाउंस अपॉन द ॲथेन्स, त्यांच्यावर झडप घालायची. पाउंस अपॉन द ॲथेन्स फ्रॉम द सी साईड, समुद्रमार्गे. ओके. द ॲथेनियन आर्मी वूड टेक व्हेरी लाँग टू ट्रॅव्हल बॅक टू ॲथेन्स ऑन फूट विथ देअर हेवी आर्मर अँड वेपन्स. तर ॲथेनियन लोक जर जमिनीच्या मार्गे म्हणजे रस्त्यावरनं गेले आपल्या शहरात तर त्यांना खूप वेळ लागेल, कारण त्यांच्याकडे एकतर त्यांना चालत जायचं होतं आणि दुसरं त्यांच्याकडे चिलखतं आणि हेल्मेट आणि खूप अवजड सामान होतं. त्यांचं वॉरचं सामान आणि वेपन्स होते. ओके. त्यांचे वेपन्स म्हणजे त्यांची शस्त्र त्यांच्याबरोबर होती. हे सगळं एवढं जड सामान घेऊन त्यांना जायला खूप वेळ लागला असता. सीइंग द पर्शियन्स, the defenseless people in the city of Athens would think that Athens had lost the battle. तर पर्शियन सैन्यांना दरवाजाकडे बघून ओके त्यांना वाटायचं की आपले ॲथेन्सचे सैन्य हरलेले आहेत, म्हणून हे पर्शियन आपल्याला दरवाजा उघडायला सांगतायत सिटीचा. सीइंग द पर्शियन्स, द डिफेन्सलेस पीपल इन द सिटी ऑफ ॲथेन्स वूड थिंक दॅट ॲथेन्स हॅड लॉस्ट द बॅटल. त्यांना वाटणार की ॲथेन्स सैन्य हे युद्ध हरलेले आहेत, पर्शियन्स जिंकलेले आहेत. अँड इट वुड बी इझी फॉर द पर्शियन्स टू टेक ओव्हर द सिटी. तर अशा प्रकारे त्यांना आत येऊ देतील पर्शियनची लोक, तिथले राहणारे सध्याचे, या पर्शियन सैन्यांना ॲथेन्सची लोक आत येऊ देतील आणि मग पर्शियन्सना सहज ॲथेन्सवर कब्जा करता येईल. आता डिफेन्सलेस पीपल म्हणजे त्यांना काहीही सुरक्षा नव्हती, तिथे कोणीही नव्हतं, त्यांना सांगायला पण कोणी नव्हतं आणि त्यांची रक्षण पण करायला कोणी नव्हतं. त्यामुळे डिफेन्सलेस पीपल ऑफ द सिटी ऑफ ॲथेन्स वूड थिंक दॅट ॲथेन्स हॅड लॉस्ट द बॅटल. तर त्यांना ते इझी होते. देन इट वुड बी इझी फॉर पर्शियन्स टू टेक ओव्हर द सिटी. द ॲथेनियन्स जनरल्स वर टू स्ट्रॅटेजिस्ट. ओके. तर ॲथेन्सचे जे जनरल्स होते, जे सैन्य प्रमुख होते, ते पण हुशार होते. त्यांना पण स्ट्रॅटेजी करता यायची, प्लॅन्स करता यायचे. त्यांनी पण त्यांच्या पण डोक्यात असा विचार आला की
असा काहीतरी प्लॅन्स पर्शियनचा असणार. वेन दे सॉ द पर्शियन्स फ्लीट लीव इन अ हरी, म्हणजे पर्शियन्सना अगदी लगबगीने पळून जाताना बघितलं, गाव तो समुद्रकिनारा सोडताना बघितलं, तेव्हा त्यांच्या डोक्यात डाऊट आला. वेन दे सॉ द पर्शियन फ्लीट म्हणजे पळून गेले, लीव सोडून गेले, इन अ हरी घाईघाईने, दे व अंडरस्टूड द पर्शियन प्लॅन, तर त्यांना हा प्लॅन पर्शियन लोकांचा कळला, पर्शियन सैन्यांचा प्लॅन कळला की ते त्या मार्गे समुद्राच्या मार्गे आपल्या शहरात जाणार आहे, एथेन्समध्ये जाणार आहेत. अंडरस्टूड द पर्शियन प्लॅन, दे रिझॉल्व टू गो बॅक टू एथेन्स ॲज फास्ट ॲज पॉसिबल टू डिफेंड इट. तर त्यांनी ठरवलं की आपल्याला सुद्धा आपल्या शहरात एथेन्समध्ये जेवढं लवकर होईल ॲज फास्ट ॲज पॉसिबल जायला पाहिजे. ओके, टू डिफेंड इट, त्याला डिफेंड करायला, सेव्ह करायला, रक्षण करायला आपल्या सिटीचं. बट इट वॉज व्हेरी नेसेसरी टू लेट द पीपल ऑफ एथेन्स नो दॅट दे हॅड वॉन. तर त्याच्या आधी एथेन्सच्या शहरामध्ये जी लोकं होती त्यांना सांगणं खूप गरजेचं होतं की एथेन्सचे सैन्य जिंकलेले आहेत, पर्शियनचे सैन्य हरलेले आहेत, हे सांगणं खूप गरजेचं होतं, कारण त्यांना पोचायला खूप वेळ लागणार होता. देन दे वूड नॉट ओपन द सिटी गेट्स टू द पर्शियन्स. तर त्यांना जेव्हा कळेल की एथेन्स जिंकलेले आहे, एथेन्सचं सैन्य आपले सैन्य जिंकलेले आहेत, तर ते दरवाजा उघडणार नाहीत, पर्शियन लोकांसाठी दरवाजा उघडणार नाहीत. द सिटी गेट्स, सिटीचे गेट्स उघडणार नाहीत. दे वूड वेट फॉर द विक्टोरियस तर ते वाट बघणार एथेनियन आर्मी परत यायची आणि त्याच्यानंतरच दरवाजा उघडणार. द विक्टोरियस म्हणजे जिंकलेले एथेनियन आर्मी टू रिटर्न. द सिटी वूड बी सेफ, मग त्याच्यानंतर सिटी सेफ असणार होती. हू वूड टेक दिस मेसेज टू देम, तर हा मेसेज त्यांना कोण सांगणार, हा एक मोठा प्रश्न होता. ओके, द मेसेज मस्ट बी डिलिवर्ड बिफोर द पर्शियन्स रीच देअर. तर पर्शियन सैन्य तिथे येऊन दरवाजा वाजवण्यापूर्वी, त्यांना दरवाजा गेट्स उघडण्यापूर्वी कोणीतरी येऊन सांगायला हवं की अथेन्स सोल्जर्स जिंकलेले आहेत, अथेनियन आर्मी जिंकलेली आहेत. द मेसेज मस्ट बी डिलिवर्ड बिफोर द पर्शियन्स रीच्ड देअर. Who would travel faster than the Persian ships, that too on a longer route? Who else but Pheidippides? तर असा कोण आहे जो फास्टर जाऊ शकेल, समुद्राच्या वाटेतून जे पर्शियन लोक जाणार आहेत आणि ते जेवढ्या वेळेत पोचणार आहेत त्या वेळेपेक्षा आधी पोचायचं आहे, आणि ते पण लाँग रूटनी, रस्त्यावरच्या लाँग रूटनी. असा कोण माणूस आहे जो हे करू शकेल? दॅट इज, तो एकच माणूस, तो म्हणजे फायडिपिडिस. ओके, हू एल्स बट फायडिपिडिस, फायडिपिडिस नाहीतर अजून कोण असं. फायडिपिडिस हॅड ऑलरेडी कम्प्लिटेड अ रन ऑफ मोर दॅन 200 किलोमीटर्स जस्ट द डे बिफोर. तर एक दिवस आधी त्याने 200 किलोमीटर्स, 200 किलोमीटर्स किंवा त्याच्यापेक्षाही जास्त कंप्लीट केले होते. ओके, जस्ट द डे बिफोर, एक दिवस आधी. बट ही वॉज अ ब्रेव यंग मॅन, तर तो दमणारा नव्हता, थकणारा नव्हता, तो शूरवीर होता. ही वॉज अ ब्रेव यंग मॅन, शूर तरुण होता. ही वूड डू एनिथिंग फॉर हिज स्टेट, तर तो स्वतःच्या देशासाठी किंवा स्टेटसाठी काहीही करायला तयार होता. ऑल्सो दिस टाईम ही वॉज टू कॅरी अ हॅपी मेसेज. यावेळेला तर तो नक्कीच जाणार होता, कारण तो यावेळेला एक सुवार्ता घेऊन जाणार होता, हॅपी मेसेज घेऊन जाणार होता, चांगली बातमी घेऊन जाणार होता. एथेन्स जिंकल्याची, पर्शियन्सना हरवल्याची आणि एथेन्स जिंकल्याची माहिती घेऊन जाणार होता. इट वॉज नॉट इझी फॉर फायडिपिडिस टू रीच एथेन्स सूनर दॅन द पर्शियन्स डिड. तर पर्शियन जे समुद्रमार्गे जाणार होते एथेन्सला, त्यांच्या आधी धावत रस्त्याच्या मागे, लँडच्या मार्गे धावत जाऊन आधी एथेन्सला पोचणं पर्शियन्सच्या आधी हे सोपी गोष्ट नव्हती, ही सोपी गोष्ट नव्हती. इट वॉज नॉट इझी फॉर फायडिपिडिस टू रीच एथेन्स सूनर दॅन पर्शियन्स डिड. That is why this time he left the usual safe route and chose another one that passed through the cliffs and mountains but was much shorter. तर यावेळेला त्याने सरळ रस्ता न धरता जो सोपा रस्ता होता, युज्युअल सेफ रूट, सेफ रस्ता होता, तो घेतला नाही. ही लेफ्ट द युज्युअल सेफ रूट, सोडून दिला तो रस्ता, आणि ही चोज अनदर वन, म्हणजे जो डोंगरातून जाणारा रस्ता होता, chose another one that passed through cliffs and mountains. cliffs म्हणजे छोटे डोंगर आणि मोठमोठे डोंगर, mountains, but was much shorter. तर हा डोंगरातून जाणारा रस्ता जो होता तो जवळचा रस्ता होता.
ओके, लवकर पोचणारा होता, बट वॉज मच शॉर्टर. फायडिपिडिस स्केल्ड द फर्स्ट स्टीप क्लिफ अँड पिक्ड अप स्पीड. तर फायडिपिडिस आधीची मोठी अशी खूप स्टीप क्लिफ म्हणजे जास्ती ज्याला स्टीप चढण असतं, असं रस्त्यासारखं सपाट नसतं, जसं उंचावर जाणारा क्लिफ होता, जो माउंटेन होता, तो आधी पार केला. ओके, स्केल्ड द फर्स्ट स्टीप क्लिफ अँड पिक्ड अप स्पीड. त्याच्यानंतर ते मोठा माउंटन ओलांडल्यानंतर त्याने स्पीड पकडली, तो फास्ट धावू लागला. ही हॅड टू रन मोर दॅन 40 किलोमीटर्स. तर 40 किलोमीटरपेक्षा जास्ती त्याला पळत जायचं होतं आणि लवकर पोचायचं होतं. मेन म्हणजे इट वॉज व्हेरी हॉट. तर खूप उन्हाळ्याचे दिवस होते, खूप गरम होत होतं. ही बिगॅन टू परस्पायर. तो घामाघूम झाला. परस्पायर म्हणजे घामाघूम झाला, त्याला खूप घाम येऊ लागला. देर वर सम शेडी ऑलिव्ह ट्रीज ऑन वन साईड ऑफ द रोड. तर एका साईडला ऑलिव्हची झाडं होती, मोठमोठी झाडं होती, ज्यांनी सावली मिळत होती, शेड मिळत होती. देर वर सम शेडी ऑलिव्ह ट्रीज ऑन वन साईड ऑफ द रोड. बट फायडिपिडिस कुडंट रेस्ट. तर एवढी झाडं असूनसुद्धा तो त्या झाडांच्या सावलीखाली आराम करण्याकरता अजिबात थांबला नाही, रेस्ट करण्यासाठी थांबला नाही. अँड ही डिड नॉट स्टॉप ऑल्सो. ही कुडंट वेट आणि ही कुडंट रेस्ट. ही जस्ट रॅन ऑन अँड ऑन. तर तो पळत राहिला. ओके, हिज हार्ट बिगॅन टू बीट फास्टर. तर त्याचे हृदयाचे ठोके जोरात धावू लागले. हिज हार्ट बिगॅन टू बीट फास्टर. ही बिकेम वीक अँड हंगर अँड थर्स्ट. ही बिकेम वीक विथ हंगर अँड थर्स्ट. बट ही डिडंट स्टॉप. त्याला खूप तहान लागली होती, त्याला खूप भूक पण लागली होती, आणि तानेने आणि भुकेने तो व्याकुळ झाला होता, वीक झाला होता, पण तरी पण तो थांबला नाही. ही डिडंट स्टॉप. ॲट लास्ट फायडिपिडिस केम विदिन साईट ऑफ सिटी गेट्स ऑफ एथेन्स. तसे एकदाचा तो येऊन त्या एथेन्सच्या सिटीचे गेट्स जे होते त्याच्यापाशी येऊन पोचला. त्याला ते दिसले. ही केम विदिन साईट ऑफ सिटी गेट्स ऑफ एथेन्स. साईट म्हणजे दिसले. ही वॉज सक्सेसफुल इन हिज मिशन. तर तो सक्सेसफुल झाला होता, तो येऊन पोचला होता. त्याचे पर्शियन्सचे लोक सैन्य अजून पोचले नव्हते. ही वॉज सक्सेसफुल इन हिज मिशन. ही हॅड रीच्ड बिफोर द पर्शियन्स. तर पर्शियन सैन्यांच्या आधी तो पोचला होता. द पीपल ऑफ एथेन्स थ्रू ओपन द गेट्स टू फायडिपिडिस. तर एथेन्सच्या लोकांनी दरवाजा उघडला, गेटचा दरवाजा उघडला फायडिपिडिससाठी. व्हॉट हॅपन्ड फायडिपिडिस. त्यांनी सगळ्यांनी त्याला विचारायला सुरुवात केली, काय झालं, व्हॉट हॅपन्ड फायडिपिडिस. डू यू ब्रिंग गुड न्यूज ऑर. असं, तू चांगली बातमी आणली आहे की वाईट बातमी आणली आहे. ओके, डू यू ब्रिंग गुड न्यूज ऑर डॅश डॅश, दॅट इज बॅड न्यूज. तर फायडिपिडिस एकदम म्हणाला, येस जॉय टू यू. तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. देर इज अ जॉय टू यू. खुशी आहे. वी वॉन. आम्ही जिंकलेलो आहोत. वी वॉन असं तो दोनदा ओरडला. ॲज सून एज फायडिपिडिस हॅड डिलिव्हर्ड दिस मेसेज ही कॉलॅप्स्ड. तर एवढं सांगून तो खाली कोसळला. सांगता तो दमलेला होता, खूप आधी थकलेला होता. तर एवढं तो बोलून, आम्ही जिंकलो एवढं बोलून तो खाली पडला, खाली कोसळला. ही कॉलॅप्स्ड नेव्हर टू राईज अगेन. न उठण्यासाठी तो पडला. ही हॅड लेड डाऊन हिज लाईफ इन द सर्व्हिस ऑफ एथेन्स. तर तो शहीद झाला होता आपल्या देशासाठी. एथेन्ससाठी त्याने आपले प्राण दिले होते. ओके, ही हॅड लेड डाऊन हिज लाईफ इन द सर्व्हिसेस ऑफ एथेन्स. आपल्या देशाची सेवा करण्यासाठी त्याने आपला जीव गमावला होता. द स्टोरी ऑफ फायडिपिडिस हॅज इन्स्पायर्ड द पीपल ऑफ ग्रीस फॉर मेनी सेंचुरीज. तर फायडिपिडिस ह्याची गोष्ट सर्वांना प्रोत्साहन देत होती, ग्रीसच्या लोकांना प्रोत्साहित करत होती, इन्स्पायर करत होती. द स्टोरी ऑफ फायडिपिडिस हॅज इन्स्पायर्ड द पीपल ऑफ ग्रीस फॉर मेनी सेंचुरीज. म्हणजे शेकडो वर्ष, 100 वर्ष लोकांना फायडिपिडिस लक्षात आहे. त्याचा सॅक्रिफाईस, त्याचं बलिदान त्यांच्या लक्षात आहे. ओके, आणि ते त्याच्यातून स्फूर्ती घेतात. दे आर बिंग इन्स्पायर्ड बाय हिम. हिज हिस्टॉरिक रन फ्रॉम मॅरेथॉन टू एथेन्स बिकेम अ लेजंड. तर मॅरेथॉनपासून एथेन्सना त्याने जी धावून मेसेज पोचवला होता, हिस्टॉरिक रन फ्रॉम मॅरेथॉन टू एथेन्स बिकेम अ लेजंड. तर ते
सुवर्ण अक्षराने लिहिलं गेलं, बिकम अ लेजंड, हिस्टॉरिक झालं, ते त्याचं कार्य. When the Olympic Games were started in Greece, this legendary event was commemorated in the form of sporting event. तर जेव्हा ऑलिम्पिक गेम्स होतात ग्रीसमध्ये, तर फायडीपिडीसने धावून जे मेसेज पोचवला होता, त्याच्यामुळे त्यांचा देश एथेन्स वाचला होता. ओके, तो मेमोराईज केला जातो. वॉज कॉमेमोरेटेड. कॉमेमोरेटेड म्हणजे स्मरण करणं, मेमोराईज करणं. तर इन द फॉर्म ऑफ अ स्पोर्टिंग इव्हेंट. तर कसं करतात, ते तो एक इव्हेंट ठेवतात, मॅरेथॉन, धावण्याची शर्यत ठेवतात, त्यांची आठवण म्हणून, फायडीपिडीसची आठवण म्हणून. ओके, स्पोर्टिंग इव्हेंट द मॅरेथॉन, त्यामुळे ह्या रनिंग रेसला मॅरेथॉन नाव पडलं. टुडे मॅरेथॉन्स आर अरेंज्ड इन मेनी कंट्रीज. तर आत्ता ग्रीसमध्येच नाही तर आता बऱ्याच कंट्रीजमध्ये मॅरेथॉनची रनिंग रेस किंवा मॅरेथॉन रेस ही धावण्याची शर्यत घेतली जाते. When you see one or when you are old enough to take part in one, remember the first marathon runner. तर तुम्ही जेव्हा भाग घ्याल, तुम्ही जेव्हा मोठे व्हाल आणि जेव्हा अशा शर्यतीमध्ये भाग घ्याल किंवा तुम्ही बघाल कोणाला दुसऱ्यांना, when you see one or when you are old enough to take part in one, तर तुम्ही दुसऱ्या कोणाला भाग घेताना बघाल किंवा तुम्ही स्वतः भाग घेवाल, तेव्हा फायडीपिडीसचं विसरू नका. फर्स्ट रिमेंबर द फर्स्ट मॅरेथॉन रनर, पहिला मॅरेथॉन रनर, ह्याला विसरू नका. ओके, तर स्टुडंट्स, हा लेसन संपलेला आहे. त्या लेसनचा परत वाचा, त्यातली मॉरल लक्षात घ्या आणि ह्याचबरोबर हा लेसन इथेच संपतो आहे. तर प्लेलिस्ट दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 5th स्टँडर्डची. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी पुढचा लेसन घेऊन येईन. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.